विद्यार्थी मित्रो नमस्कार. मी पाटील SP. आपला विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती. त्यामधील आपण पहिला टॉपिक पाहत होतो चिटणीस. मागील तासाला आपण चिटणीस म्हणजे काय, चिटणीसाची वैशिष्ट्ये, चिटणीसाचे महत्त्व आणि चिटणीसाची प्रकार आपण पाहिलेले आहेत. आता आपण पाहणार आहे ते म्हणजे चिटणीसाची कार्य. चिटणीसाची कार्य म्हणजेच काय म्हणतो आपण की चिटणीसाला वेगवेगळ्या प्रकारची व्यवसायामध्ये कामे करावी लागतात. त्यालाच आपण म्हणतो चिटणीसाची कार्य. म्हणजेच कामे म्हणजेच काय, वेगवेगळ्या प्रकारचे पत्रव्यवहार असतील, कार्यालयीन जबाबदाऱ्या असतील आणि कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देणे असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारची कामे ही चिटणीसाला व्यवसायामध्ये करावी लागतात. व्यवसायाची संपूर्ण माहिती ही चिटणीसाला केव्हा होते, जेव्हा तो व्यवसायाचे संपूर्ण व्यवहार हे काय करत असतो, हाताळत असतो. म्हणून चिटणीसाला वेगवेगळ्या प्रकारची ही कामे किंवा कार्ये करावी लागतात. ते आपण पॉईंटच्या आधारे पाहूया. पहिला पॉईंट आहे बघा, पत्रव्यवहार. आपण यापूर्वीही पाहिलेलं आहे की चिटणीसाला पत्रव्यवहार हा व्यवसायाचा करावा लागतो. आता पत्रव्यवहार म्हणजेच काय, व्यवसायातील असणारे आवक जावक पत्रव्यवहार हे चिटणीसाला करावे लागतात. आवक म्हणजेच काय, व्यवसायामध्ये येणारी पत्र असतील त्यांचं काय करणे, त्यांचं त्या पत्रव्यवहार सांभाळणे म्हणजेच आवक पत्रव्यवहार. आणि जावक म्हणजेच काय, व्यवसायातून एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या खाजगी व्यक्तीला पत्र पाठवण्याचं काम देखील कोण करत असतं, तर हा चिटणीस करत असतो. म्हणजे थोडक्यात काय, आवक आणि जावक पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम हा चिटणीस करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तसंच काय म्हटलेलं आहे बघा की आलेल्या पत्रांना उत्तर देणे म्हणजेच काय, एखाद्या कर्मचाऱ्याने किंवा एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या संस्थेने आपल्याला पत्र पाठवले असेल, म्हणजेच कंपनीला पत्र पाठवलेले असेल, तर कंपनीकडून त्या पत्राला उत्तर म्हणून देण्याचं काम, पत्र पाठवण्याचं काम कोण करत असतो, तर हा चिटणीस करत असतो. तसंच काय म्हटलेलं आहे, चौकशींना उत्तरे पाठवणे म्हणजेच एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने आपल्या व्यवसायाची चौकशी केलेली असेल, चौकशी मागितलेली असेल, तर त्यांना उत्तर देण्याचं काम देखील कोणाला करावं लागतं, तर या चिटणीसाला करावं लागतं. तसंच काय म्हटलेलं आहे, सरकारी विभागाकडून आलेल्या पत्रांना उत्तर देणे म्हणजे सरकारी कार्यालयाकडून वेगवेगळ्या प्रकारची पत्रे किंवा कागदपत्रे काय येत असतात, व्यवसायाकडे येत असतात. त्यांना उत्तरे पाठवण्याचं म्हणजेच एखाद्या आता समजा व्यवसायाचा कर भरायचा असेल, तर व्यवसायाचं कराचं पत्र हे काय करत असतं, या चिटणीसाकडे येत असतं आणि त्या बदल्यात त्याला उत्तर देण्याचं काम म्हणजेच पत्र पाठवण्याचं काम कोण करत असतं, तर हा चिटणीस करत असतो. तसंच काय म्हटलेलं आहे, सर्व कागदपत्रांच्या नोंदी ठेवण्याचं देखील काम कोण करत असतो, तर हा चिटणीस करत असतो. अशा प्रकारे व्यवसायाचं संपूर्ण पत्रव्यवहार, आवक जावक असेल किंवा एखाद्या पत्राला उत्तर देणे असेल किंवा सरकारी कार्यालयातील पत्रांना उत्तर देणे असेल, हे सर्व पाहण्याचं काम कोण करत असतो, तर हा चिटणीस करत असतो. आता दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे कार्यालय व्यवस्थापन. कार्यालय व्यवस्थापन म्हणजेच काय, कार्यालयातील संपूर्ण कामकाजाचं व्यवस्थापन करणे म्हणजेच आपण काय म्हणतो, कार्यालय व्यवस्थापन. म्हणजेच काय म्हटलेलं आहे बघा, कार्यालयीन कामकाजाची कार्यक्षमता वाढवण्याची जबाबदारी ही कोणावर असते, तर ह्या चिटणीसावरती असते. म्हणजेच काय, कर्मचाऱ्यावरती देखरेख ठेवण्याचं काम म्हणजेच कर्मचाऱ्यांना कोणतं काम द्यावायचं आहे, कोणत्या प्रकारे कर्मचारी काम करत आहेत की नाहीत हे पाहण्याचं काम म्हणजेच त्यांच्यावरती देखरेख ठेवण्याचं काम, तसेच त्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम देखील या चिटणीसाला पार पाडावं लागतं. तसंच काय म्हटलेलं आहे बघा, कंपनीच्या हितासाठी विविध उपक्रम राबवण्याचं काम देखील या चिटणीसाला करावं लागतं. वेगवेगळे उपक्रम म्हणजेच काय, तर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे असेल, म्हणजेच व्यवसायामध्ये सातत्याने बदल होत असलेले आपल्याला दिसून येतात. मग त्या बदलाबरोबर आपली कंपनीसुद्धा त्या कंपनीमध्ये बदल केला पाहिजे. मग त्या बदल्यात काय केलं पाहिजे, तर कर्मचाऱ्यांना नवीन जो बदल झालेला आहे त्याबद्दल प्रशिक्षण देण्याचं काम देखील या चिटणीसाला करावं लागतं. तसंच काय म्हटलेलं आहे, एखाद्या कर्मचाऱ्याला पदोन्नती म्हणजेच काय, बढती देणे किंवा प्रमोशन देणे असेल, ते सुद्धा त्यांना दिलं पाहिजे. तसंच म्हटलेलं आहे, एका विभागातून दुसऱ्या विभागामध्ये त्यांची बदली करण्याचं काम देखील या चिटणीसाला करावं लागतं. इत्यादी कार्यालयातील ह्या चिटणीसाला करावी लागतात. काय काय पाहिलं बघा आपण,
कर्मचाऱ्यावरती देखरेख व नियंत्रण ठेवण्याचं काम असेल, तसेच वेगवेगळे उपक्रम राबवण्याचं काम, तसंच काय म्हटलं मी, कर्मचाऱ्यांना बढती देणे असेल, एखाद्या विभागातून दुसऱ्या विभागात बदली करणं असेल किंवा त्यांना प्रशिक्षण देणं असेल, इत्यादी कामे ह्या चिटणीसाला या कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये करावी लागतात. पुढचा पॉईंट आहे बघा, स्वागत विषयक कार्य. स्वागत विषयक म्हणजेच काय, आता आपण बघतो की आपल्या घरी एखादे पाहुणे आले असतील तर त्यांचं आपण काय करत असतो, स्वागत करत असतो. तसंच व्यवसायामध्ये एखादी व्यक्ती किंवा संस्था ही आले असेल तर त्या कंपनीशी व्यवहार करत असताना त्यांचं स्वागत करण्याचं काम कोण करत असतं, तर हा चिटणीस करत असलेला आपल्याला दिसून येतो. समजा एखादा खाजगी चिटणीस असेल, म्हणजे एका खाजगी व्यक्तीनं एका खाजगी चिटणीसाची नियुक्ती केली असेल, असा खाजगी चिटणीस असेल तर तो काय करत असतो, मालकाचे येणारे दूरध्वनी म्हणजेच काय, मोबाईल म्हणजेच येणारे फोन हे सुद्धा स्वीकारत असतो. तसेच त्या दूरध्वनीची माहिती म्हणजेच त्या मोबाईलवरती जो काही मेसेज आला असेल तो मेसेज त्या मालकापर्यंत पोचवण्याचं काम कोण करत असतो, तर हा चिटणीस करत असतो. जसंच काय मालकाशी बोलायचं असेल त्या व्यक्तीला किंवा त्या संस्थेला तर ते जोडून देण्याचं काम देखील कोण करत असतो, तर हा चिटणीस करत असतो. तसंच काय म्हटलेलं आहे बघा, मालकाकडे येणाऱ्या अभ्यागतांचं स्वागत. मी आता सांगितलं की जे येणारे पार्टी असतील व्यवसायाकडे त्यांचं स्वागत करण्याचं काम देखील कोण करत असतं, तर हा चिटणीस करत असतो. तसंच म्हटलेलं आहे, भेटायला येत असताना अगोदर त्यांच्या भेटीची वेळ, तारीख असेल किंवा ठिकाण असेल हे देखील कळवण्याचं काम कोण करत असतो, तर हा चिटणीस करत असतो. म्हणजे थोडक्यात काय, स्वागतविषयक कार्य करण्याचं काम देखील कोणाचं असतं, तर या चिटणीसाचं असतं. पुढचं कार्य आहे बघा, आर्थिक कार्य. आर्थिक कार्य म्हणजेच काय, पैशाशी संबंधित जे व्यवहार असतील ते सुद्धा पाहण्याचं काम कोण करत असतं, तर हा चिटणीस करत असतो. म्हणजेच काय, चिटणीस काय करत असतो, बँकेचे सर्व व्यवहार हाताळण्याचं काम, म्हणजेच त्यांना पत्रव्यवहार असेल त्यांच्याशी किंवा आणखी काही व्यवहार असतील ते सुद्धा सांभाळण्याचं काम कोण करत असतं, तर हा चिटणीस करत असतो. म्हणजेच काय, सर्व पुस्तके, बँकेची जी पुस्तके असतील ते हाताळण्याचं काम करत असतो. तसंच म्हटलेल्या उत्पन्न व खर्चावर नियंत्रण तसेच देखरेख ठेवण्याचं काम देखील कोण करत असतो, तर हा चिटणीस करत असतो. म्हणजेच काय, हा चिटणीस व्यवसायाची संपूर्ण माहिती काय करत असतो, आपल्या मालकास, व्यवस्थापनास, बँकेस असेल किंवा सरकारला ही संपूर्ण आर्थिक माहिती देण्याचं काम कोण करत असतो, तर हा चिटणीस करत असतो. पुढचं आहे बघा कार्य, सभांचे आयोजन करणे. मागील आपण वैशिष्ट्य आणि महत्त्वामध्ये देखील पाहिलेलं आहे की सभांचं आयोजन करणे हे देखील काय आहे, चिटणीसाचं काम आहे. म्हणजेच काय, वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीला काय करावं लागतात, सभा ह्या बोलाव्या लागतात. जसं की सर्वसाधारण सभा असेल किंवा वार्षिक सभा असेल, या सभांना भागधारकांना बोलवण्याचं काम हे देखील कोणाला करावं लागतं, तर या चिटणीसाला करावं लागतं. म्हणजेच काय, हा चिटणीस, मालक आणि त्रयस्थ व्यक्ती, जर समजा खाजगी चिटणीस असेल तर ह्या तिघांमध्ये काय होत असते, ही सभा पार पडत असते. जर संस्था असेल तर काय असतं, संपूर्ण व्यवसायाचे भागधारक असतील, मालक असतील आणि हा चिटणीस यांच्यामध्ये ही सभा पार पाडली जाते. मग या चिटणीसाला वेगवेगळ्या प्रकारच्या सभेची कार्यही करावी लागतात. जसं की सभेपूर्वीची म्हणजेच काय, तर कार्यक्रम पत्रिका सभासदांना किंवा भागधारकांना पाठवणे असेल, म्हणजे सभेची सूचना ही त्या भागधारकांना देण्याचं काम असेल. सभा चालू असताना आपण पाहिलं होतं की जसं की सभेमध्ये कोणते विषय किंवा निर्णय हे घेतलेले आहेत, कोणत्या विषयावरती चर्चा झालेली आहे याची संपूर्ण टिपण ही त्या कोण काढत असतो, तर हा चिटणीस काढत असतो. आणि सभेनंतरची म्हणजेच काय, सभेचं जे इतिवृत्त असेल, म्हणजे सभेमध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आले व पुढील सभेला कोणकोणते विषय हे मांडण्यात येतील याची संपूर्ण माहिती त्या इतिवृत्तामध्ये लिहिलेले असते. व हे इतिवृत्त जे सभासद हजर नसतात त्यांना 15 दिवसाच्या आत पाठवण्याचं काम हा कोण करत असतो, तर हा चिटणीस करत असतो. अशा प्रकारे काय म्हटलेलं आहे, सभांचं आयोजन करण्याचं काम देखील या चिटणीसाला पाहावं लागतं. पुढचं कार्य आहे बघा, वैधानिक कार्य.
वैधानिक कार्य म्हणजेच काय, कायद्याने घालून दिलेली कायद्याने घालून दिलेल्या आवश्यक तरतुदींनुसार ही कार्ये पार पाडावी या चिटणीसाला लागतात. त्यालाच आपण काय म्हणतो, वैधानिक कार्य. म्हणजेच काय, कायद्यानुसार आवश्यक, म्हणजेच कायद्याच्या नियमाचं पालन करण्याचं काम थोडक्यात कोण करत असतो, तर हा चिटणीस करत असतो. मग चिटणीसाला वेगवेगळ्या प्रकारची ही नियामक कार्ये पार पाडावी लागतात. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, संस्थेशी संबंधित असलेल्या सर्व कायदेशीर तरतुदींचं पालन ह्या चिटणीसाला करावं लागतं. जसं की कंपनी ॲक्ट असेल 2013, पूर्वी काय होता 1956 हा कंपनी ॲक्ट होता, आता 2013 हा कंपनी ॲक्ट आलेला आहे. म्हणजे जसं काय कायद्याचं पालन करण्याचं काम देखील या चिटणीसाला करावं लागतं. जसं की सांगितलेलं आयकर कायदा असेल, म्हणजे इन्कम टॅक्स ॲक्ट असेल, मुद्रांक कायदा असेल, दुकाने कायदा असेल किंवा GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, अशा वेगवेगळ्या कायद्यांचं पालन करण्याचं काम देखील कोणाला करावं लागतं, या चिटणीसाला करावं लागतं. पुढचं आहे बघा, धोरण ठरवण्यास मदत. व्यवसायाला जर आपली प्रतिष्ठा जर समजा गुडविल वाढवायचं असेल तर व्यवसायाला काय करायला लागतात, वेगवेगळ्या धोरणामध्ये बदल करावे लागतात. समजा यावर्षी नफा कमी झाला असेल तर पुढच्या वर्षी नफा जास्तीत जास्त कसा होईल यासाठी व्यवसायाला काय करावं लागतं, त्यांच्या धोरणामध्ये बदल करावा लागतो. मग हे धोरणामध्ये बदल करण्याचं काम कोण करत असतो, तर हा चिटणीस करत असतो. म्हणजेच काय सांगितलेलं आहे बघा, विशिष्ट विषयाबद्दलची सर्वसाधारण माहिती जी असेल किंवा संख्यात्मक माहिती गोळा करण्याचं काम कोण करत असतो, तर हा चिटणीस करत असतो. तसंच म्हटलेलं आहे, संस्थेच्या हितासाठी हे करणं गरजेचं असतं. काय म्हटलेलं आहे बघा, व्यवस्थापनास धोरणे निश्चित करता येतात. म्हणजेच काय, संपूर्ण संख्यात्मक माहिती, म्हणजेच काय, आकडेवारी जर समजा बरोबर असेल दिलेली चिटणीसाने जर असेल तर काय करू शकतो, व्यवसाय हा पुढे जाऊ शकतो. म्हणजेच व्यवसायाची प्रतिष्ठा ही वाढू शकते. जर आकडेवारी योग्यच नसेल तर योग्य ते धोरण व्यवसाय किंवा व्यवस्थापन हे आखू शकत नाही. म्हणूनच म्हटलेलं आहे, धोरण ठरवण्यास मदत करण्यासाठी अगोदर काय असावे लागते, चिटणीसाने दिलेली योग्य माहिती असणे गरजेचे असते. पुढचं आहे बघा, माहिती पुरवणे. या चिटणीसाला संपूर्ण व्यवसायाची माहिती असते. म्हणजेच काय, संपूर्ण व्यवहार तो काय करत असतो, हाताळत असतो. सर्व कामे व्यवसायाची करत असल्यामुळे त्याला काय असते, व्यवसायाची संपूर्ण माहिती ही असल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणूनच तो काय करत असतो, व्यवसायाला योग्य तो निर्णय घेण्यासाठी मदत करण्यासाठी काय करत असतो, व्यवसायाची योग्य ती माहिती देण्याचं काम देखील कोण करत असतो, तर हा चिटणीस करत असतो. मग ही माहिती कोणाकोणाला तो देतो, जसं की संचालक मंडळ असेल, म्हणजेच व्यवस्थापन मंडळ असेल, बँका असतील, सरकारी विभाग असेल, भागधारक असतील किंवा व्यवसायाचे कर्मचारी असतील, यांना पाहिजे ती म्हणजेच योग्य ती अशी अचूक माहिती देण्याचं काम कोण करत असतो, तर हा चिटणीस करत असतो. माहिती हवीच आहे, परंतु ती काय पाहिजे, अचूक असली पाहिजे, तरच त्याचा उपयोग होईल. नाहीतर व्यवसायावरती त्याचा वाईट परिणाम होण्याची देखील शक्यता असते. म्हणून म्हटलेलं आहे, अचूक माहिती पुरवण्याचं काम देखील कोण करत असतो, तर हा चिटणीस करत असतो. पुढचं 9वं कार्य आहे बघा, प्रशासन विषयक कार्य. काय म्हटलेलं आहे बघा, प्रशासन विषयक कार्य म्हणजेच काय, चिटणीस हा आहे काय, प्रशासकीय अधिकारी म्हणून देखील ओळखला जातो. म्हणून काय म्हटलेलं आहे बघा, कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्याचं काम, म्हणजे प्रशासकीय अधिकारी म्हणून तो कोणती कार्ये पार पाडतो, तर कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देणे असेल, कार्यालयीन कामकाजाचे वाटप करणे असेल, कामावर देखरेख ठेवण्याचं काम असेल किंवा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम असेल किंवा त्यांना बढती म्हणजेच प्रमोशन देण्याचं काम देखील कोण करत असतो, तर हा चिटणीस करत असतो. म्हणून त्याला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून प्रशासकीय अधिकारी म्हणून सुद्धा संबोधलं जातं. ही सर्व काय पाहिले आपण, चिटणीसाला करावी लागणारी कार्ये. आणि आता आपण पाहणार आहे चिटणीसाचे गुण.
चिटणीसाचे गुण म्हणजेच काय, फक्त चिटणीसाकडे व्यावसायिक पात्रता असणं आवश्यकता आहे का? जसं की आपण पाहिलं की खाजगी चिटणीस असेल तर तो पदवीधर असावा, त्याला कम्प्युटरचं ज्ञान असावं आणि माहिती अद्ययावत करण्याची त्याच्याकडे शक्ती असायला हवी. एवढं असून चालणार आहे का फक्त? की जसं आपण पाहिलं होतं की सरकारी खात्याचा चिटणीस असेल तर तो IAS असला पाहिजे. फक्त त्याची व्यावसायिक पात्रता बघूनच तो चिटणीस होऊ शकतो का? तर नाही. तर त्याच्याकडे आवश्यक असे गुण असणे सुद्धा आवश्यक आहे. तर त्या गुणाच्या आधारेच तो काय करू शकतो, व्यवसायाची प्रतिष्ठा किंवा एक चांगला चिटणीस म्हणून ओळखला जाऊ शकतो, व्यवसायाची चांगली प्रतिष्ठा वाढवू शकतो. मग कोणकोणते गुण ह्या चिटणीसाकडे असणे आवश्यक आहे? तर पहिला गुण आहे म्हणजे अचूकता. अचूकता म्हणजेच काय, कोणतीही चूक न करणे, म्हणजेच कोणत्याही व्यवहारामध्ये चूक न करता ते काम पूर्ण करणे म्हणजेच आपण काय म्हणतो, अचूकता. अचूकता म्हणजे बिनचूकपणा होय. म्हणजेच कोणतीही चूक न करता काम पूर्ण करणे म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, अचूकता. मग काय म्हटलेलं आहे बघा, चिटणीसाने कोणतेही काम करताना बिनचूकपणे केले पाहिजे. म्हणजेच काय, पत्रव्यवहार करताना समजा भाषेच्या ठिकाणी समजा व्याकरणाच्या चुका जर झाल्या असतील तर ते योग्य वाटणार नाही किंवा व्यवसायावरती त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून भाषेच्या किंवा व्याकरणाच्या चुका लिखाणामध्ये करता कामा नयेत. तसंच म्हटलेलं आहे, हिशोब पुस्तके सांभाळताना आकड्याच्या चुका करू नये. समजा 1000च्या ठिकाणी 1,00,000च्या ठिकाणी समजा 2,00,000 झालं असेल तर आकड्याची चूक करून चालणार आहे का? तर नाही चालणार. म्हणून म्हटलेलं आहे, हिशोब करताना आकड्याच्या चुकासुद्धा करू नयेत. हा गुण ह्या चिटणीसाकडे असला पाहिजे. अचूकता म्हणजे न चुकता काम करणे. पुढचं आहे ते म्हणजे जुळवून घेण्याची वृत्ती. प्रत्येक व्यवहार करत असताना चिटणीसाकडे अनेक लोक एकत्र येतात. म्हणजेच एक व्यवहार करण्यासाठी त्यामध्ये अनेक लोक इन्व्हॉल्वड असलेले आपल्याला दिसून येतात. मग त्या सर्वांशी जुळवून घेण्याची वृत्ती देखील या चिटणीसाकडे असली पाहिजे. म्हणजेच काय, बदलत्या परिस्थितीनुसार तडजोड करण्याची वृत्ती देखील या चिटणीसाकडे असली पाहिजे. म्हणजे स्वतःच्या कृतीत बदल करणे व जुळवून घेण्याची वृत्ती म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, चिटणीसाकडे ह्या जुळवून घेण्याची वृत्ती असली पाहिजे. म्हणजेच काय, बदलते सरकारी धोरण असेल, व्यवस्थापकीय धोरण असेल इत्यादीमुळे संस्थेतील परिस्थिती बदलत असते. मग त्यामुळे चिटणीसाची कार्ये आणि जबाबदाऱ्यामध्ये सुद्धा बदल झालेला आपल्याला दिसून येतो आणि या बदलानुसार स्वतःला जुळवून घेण्याचं काम देखील या चिटणीसाला करावं लागतं. मग हाच एक आहे त्याचा चिटणीसाचा गुण असलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा आहे गुण म्हणजे सहकार्य. सहकार्य हा गुण देखील काय असला पाहिजे, चिटणीसाकडं असला पाहिजे. म्हणजेच काय, एकमेकाला मदत ही चिटणीसाने केली पाहिजे. म्हणजेच काय, चिटणीसाची इतरांना मदत करण्याची तयारी असली पाहिजे किंवा त्याच्या अंगी हा गुण असला पाहिजे. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, सांघिक भावनेने काम केल्यास काय होतं तर कामाचा ताण किंवा बोजा कमी होण्यास मदत होते. तसंच म्हटलेलं आहे, एकत्रितपणाची भावना देखील विकसित होते. मग चिटणीसाने सहकार्य करण्याची वृत्ती ही सदैव व्यवसायामध्ये ठेवली पाहिजे. हा देखील गुण ह्या चिटणीसामध्ये असणे आवश्यक आहे. पुढचा गुण आहे तो म्हणजे नम्रता. नम्रता म्हणजेच काय म्हटलेलं आहे बघा, एक सौजन्यशील वर्तन हे देखील ह्या चिटणीसाचं असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, वेगवेगळ्या व्यक्तीबरोबर व्यवहार करताना चिटणीसानं काय केलं पाहिजे, सौजन्याने वागलं पाहिजे. या गुणामुळे काय होते, संस्थेची समाजात चांगली प्रतिष्ठा निर्माण व्हायला मदत झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून म्हटलेलं आहे, चिटणीसाच्या अंगी नम्रता हा गुण सदैव असला पाहिजे. पुढचा आहे तो म्हणजे पुढाकार. पुढाकार म्हणजेच काय, सर्व गोष्टीमध्ये पुढे होऊन त्याने काय केले पाहिजे, व्यवसायाची जबाबदारी किंवा व्यवसायाचे योग्य ते निर्णय हे त्याने घेतले पाहिजेत. म्हणजेच काय म्हटलेलं आहे बघा, पुढाकार म्हणजे कार्याची स्वेच्छेने पूर्तता करण्याची
वृत्ती होय. म्हणजे वरिष्ठाच्या म्हणजेच मालकांच्या आदेशाची वाट न पाहता त्यांनी योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळी योग्य तो निर्णय घेणे गरजेचं आहे. जर मालकाची वाट पाहत बसले तर चिटणीस काय होणार आहे, तर व्यवसायाचा योग्य तो निर्णय होणार नाही. म्हणून म्हटलेलं आहे पुढाकार घेऊन योग्य तो निर्णय हा चिटणीसाने घेतला पाहिजे. पुढचा आहे तो म्हणजे नेतृत्व शक्ती. नेतृत्व शक्ती म्हणजेच काय म्हटलं बघा, चिटणीसाला संस्थेच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते, म्हणून त्याच्या अंगी हा गुण म्हणजेच काय नेतृत्व शक्ती हा गुण असला पाहिजे. म्हणजेच काय या गुणामुळे काय होतं, सहकाऱ्यांना मार्गदर्शन प्रोत्साहन देण्याचं काम तसेच प्रेरणा देऊन त्यांच्याकडून अधिक कार्यक्षमतेने काम करून घेण्याचं काम म्हणजे हा कोणता गुण करतो, तर हा नेतृत्व शक्ती. पुढचा आहे बघा निष्ठा. निष्ठा म्हणजेच काय म्हटलेलं आहे बघा, विश्वासार्हता होय. म्हणजेच काय चिटणीसाचे कार्य हे काय असते, गोपनीय स्वरूपाचे असते. आपण मागे पाहिलेलं होतं की चिटणीस काय करतो असतो, गोपनीय माहितीचा परिरक्षक म्हणून ओळखला जातो. म्हणजेच काय गोपनीय माहिती, व्यवसायाची जे काही महत्त्वाची माहिती असते ती गोपनीय ठेवण्याचं काम कोण करत असतो, तर हा चिटणीस करत असतो. मग ही बाहेरच्या व्यक्तीला म्हणजेच काय एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला ही व्यवसायाची माहिती देऊ चालणार नाही, म्हणून हे काम कोणाकडे सोपवलेलं असतं, तर या चिटणीसाकडे सोपवलेलं असतं. कारण तो निष्ठावंत अधिकारी म्हणून देखील व्यवसायाचा ओळखला जातो. पुढचा आहे बघा व्यवस्थितपणा. व्यवस्थितपणा म्हणजेच काय म्हटलेलं आहे बघा, प्रत्येक जे काम जे ह्या चिटणीसाने हातात घेतलेलं आहे ते काय केलं पाहिजे, व्यवस्थितपणे पार पाडले पाहिजे. त्यामध्ये आकडेवारीचा गोंधळ असेल किंवा भाषेचा गोंधळ असेल हे करून चिटणीसाला चालणार नाही. त्याने ते काम व्यवस्थितपणे प्रत्येक काम व्यवस्थितपणे पार पाडले पाहिजे. म्हणजेच काय यासाठी समोर दिसेल ते काम चिटणीसाने ताबडतोब काय केलं पाहिजे, पूर्ण केले पाहिजे. पुढचा आहे तो आकर्षक व्यक्तिमत्व. 9वा जो चिटणीसाचा गुण आहे तो आकर्षक व्यक्तिमत्व. चिटणीसाकडे काय म्हटलंय, आकर्षक व्यक्तिमत्व तर हवंच आहे. म्हणजेच काय प्रत्येक व्यक्ती हे दिसण्याने काय होते, आकर्षित होते. म्हणजेच काय ती व्यक्ती जर दिसण्याने सुंदर म्हणजे व्यवस्थित असेल तर काय आपण म्हणू शकतो की त्या व्यक्तीचा आपल्यावरती प्रभाव पडतो. म्हणजेच काय म्हटलेलं बघा, चिटणीसाचा अनेक व्यक्तींच्या बरोबर काय येत असतो, संपर्क येत असतो. मग चिटणीस आकर्षक व्यक्तिमत्वाचा असला पाहिजे. म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे केवळ शारीरिक सौंदर्य नव्हे तर आनंददायी स्वभाव असेल, चारित्र्य असेल, आत्मविश्वास असेल, संयमीपणा असेल, आव्हाने असतील आणि परिस्थिती असेल, यांचा संपूर्ण असा एकत्रितपणा म्हणजेच काय म्हणतो आपण चिटणीसाचे आकर्षक व्यक्तिमत्व हा गुण देखील या चिटणीसामध्ये असणे गरजेचे आहे. पुढचा गुण आहे तो बघा ज्ञानपिपासू. ज्ञानपिपासू म्हणजेच काय व्यवसायामध्ये प्रत्येक वेळी बदल होत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय म्हटलेलं आहे बघा, मग त्या बदलानुसार चिटणीसाने स्वतःला काय केलं पाहिजे, अद्ययावत ठेवलं पाहिजे. म्हणजे व्यवसायामध्ये जे काही बदल होत असतात त्या बदलाची माहिती संपूर्ण ह्या काय असली पाहिजे, चिटणीसाला असली पाहिजे. म्हणजेच ज्ञान घेण्याचं काम हे कोण करत असतं, तर हा चिटणीस करत असतो. हा देखील गुण त्याच्यामध्ये असला पाहिजे. पुढचा गुण आहे तो म्हणजे वक्तशीरपणा. वक्तशीरपणा म्हणजेच काय प्रत्येक काम चिटणीसाने काय केलं पाहिजे, वेळेवर पूर्ण केले पाहिजे. तरच तो काय होऊ शकतो, वक्तशीर अधिकारी म्हणून सुद्धा ओळखला जाऊ शकतो. म्हणजेच काय नियोजनानुसार वेळेत कार्य पूर्ण करणे म्हणजेच आपण काय म्हणतो वक्तशीरपणा होय. मग हा देखील गुण या चिटणीसाकडे असणे गरजेचं आहे. पुढचा आहे तो योग्य निर्णय.
चिटणीस हा व्यवसायाचा महत्त्वाचा अधिकारी ओळखला जात असल्यामुळे त्याच्यावर काय असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या किंवा अधिकार हे सोपवलेले असतात. त्यावेळी चिटणीसाने काय केले पाहिजेत, व्यवसायाला योग्य असे किंवा योग्य निर्णय घेणे गरजेचं आहे. मग हे घेण्याचं काम देखील किंवा कोण करत असतो, तर हा चिटणीस करत असतो. म्हणून हा देखील गुण त्याच्याकडे असला पाहिजे की व्यवसायाचे योग्य निर्णय घेणे. पुढचा येतो मुत्सद्दीपणा. मुत्सद्दीपणा म्हणजेच काय म्हटलेलं आहे बघा, दुसऱ्याला न दुखवता एखादं काम करून घेण्याचं गुण कोणाकडे असला पाहिजे, तर हा चिटणीसाकडे असला पाहिजे. म्हणजेच दुसऱ्याला आपल्या बोलण्याने न दुखवता आपले काम व्यवस्थितपणे करून घेणे हे कोणाकडे गुण असलाच पाहिजे, तर ह्या चिटणीसाकडे असला पाहिजे. अशा प्रकारे हे चिटणीसाचे गुण आहेत. धन्यवाद.